राज्यभरातील कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्राचा गैरवापर करून कोट्यावधी रुपयाची फसवणुकीचा प्रकार आहे तो समोर आलेला आहे आणि या सगळ्या फसवणुकीच्या प्रकारामुळे अक्षरशः हे ऊस वाहतूकदार जे आहेत ते हवालदिल झाल्याचं बघायला मिळतंय आणि वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे आता हे सगळे ऊस वाहतूकदार जे आहेत ते आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला देखील बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अन्नत्याग आंदोलन ते करताना आपल्याला बघायला मिळतात. नेमकी फसवणूक कशा पद्धतीनं झालेली आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, कशा पद्धतीने ही नेमकी फसवणूक झालेली आहे? मी आज मीडियामार्फत जे कळवतो की मी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचा एक गोरगरिबाचा नेता आहे, परंतु आम्हाला ऊस वाहतूकदारांना आजपर्यंत नेताच कोण नव्हता. त्यामुळं आम्ही आता एकत्र येऊन हे बाबा प्रकार कसे झाले की एवढे मोठे असे बंच असतात की कराराचे, या कराराच्या बंचमध्ये 100 सह्या घेत असतात. त्या बंचमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे त्यांचे विड्रॉल गाठलेले असतात. हे लक्षात येत नाही, कारण ऊस वाहतूकदार हा ज्यावेळी करार अर्जंट होईल आणि लवकर 2 रुपये मिळतील ती रक्कम घेऊन आम्ही लेबर बांधण्यासाठी धडपडत असतो. लेबर बांधत असताना देखील पहिला हप्ता दिल्यानंतर ते सगळे चेक करतात, मग दुसरा हप्ता करतात. म्हणजे तसं रितसर आम्ही त्यांच्यावर असतो. पण तो कराराच्या वेळी ज्यावेळी करतात की 5-5, 10-10 आधार कार्ड घेतात, पॅन कार्ड घेतात, तेही सह्या करून घेतात, कोऱ्या कागदावरील सह्या घेतात, कोरे चेक घेतात, कोरे स्टॅम्प घेतात. पण याचा काय कुठं उपयोग करतात हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं. सीझन संपून आमचं त्यांचं देवाणघेवाण झाली तरी कागदपत्र आम्ही मागितले तरी परत मिळत नाहीत. आणि जर एखादा वाहतूकदार मागण्यासाठी गेला तर ते कारखानेदार अगदी दादागिरी करून घालवत असतात, कारण वाहतूकदाराला तिथं किंमत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आमच्या कर्ज काढायला आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला असो, एखादं घर बांधणे असो, लग्न समारंभासाठी कर्ज काढायला बँकेत आम्ही ज्यावेळी गेल्यानंतर, आता बँकेचं नवीन नियम RBIनं काढलेलं की बाबा सिबिल चेक केल्याशिवाय आम्हाला लोन मिळत नाही. मग त्यावेळी आमच्या पॅन कार्ड घेतल्यानंतर आमचं सिबिल पुढं आलं की तुम्ही या लायकीचं नाही. अरे बाबांनो, आम्ही कर्जच कुठं काढली नाहीत. ही कर्ज काढलेली मग त्यावेळी लक्षात आले की बाबांनो, ही आम्ही प्रत्येक ठिकाणी कारखानदाराबरोबर आम्ही कराराला जातो, त्या कागदपत्राचा गैरवापर करून काही क्रांती कारखान्यासारखे महाराष्ट्रात कर्ज काढलेत. ह्या आत्मी शुगरवाल्यांनी तर महाराष्ट्रात नोंद, महाराष्ट्रात करार, बाकीचे व्यवहार महाराष्ट्रात, आम्ही रहिवासी महाराष्ट्रात, आणि ह्या बाजारांनी उचलून कर्नाटक राज्यात तेही नामवंत बँकेतने बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि स्टेट बँक अशा चांगल्या बँकेतून मुद्रा लोन देखील उचलले. कशा पद्धतीची ही सगळी कर्ज आहेत आणि साधारण कितीची ही कर्ज आहे? मुद्रा लोन आता वैयक्तिक माझ्या नावावर पहिल्या 16 सालाला माझा करार होता, 17 सालाला 2 वेळा उचललं, 18 सालाला तिसऱ्यांदा उचलले. माझ्या वैयक्तिक नावावर 18 लाख रुपये उचलले. असेच आमच्या इथं निगवे दोमालाचे गणेश एकशिंगे म्हणून त्यांच्या वडिलांच्या आणि मुलाच्या नावावर 1 कोटीच्या वरचं लोन उचललेत आणि 3 बँकेतून. तसेच बाळासाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण म्हणून आहेत, त्यांच्याही नावावर जवळजवळ 13-14 लाख रुपये अशाच पद्धतीने कर्नाटकात असे कितीतरी जवळजवळ. नेमका प्रकार तुमच्या कधी निदर्शनाला आला? हे पैसे जे लोन काढले ते कुणाच्या खात्यावर जमा झालं आणि ते त्याचे जे हप्ते जे आहेत ते कुणी भरले, कधी भरले? की सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कारखानदारांनी लोन काढले पण हेच आणि भरले पण हेच. भरत असताना असे मुद्रा लोनचे हप्ते देखील आहेत आणि हप्ते ड्यू किती भरलेत, काय किती भरलेत, आम्ही ज्यावेळी सिबिल काढलं त्यावेळी आमच्या लक्षात आलं. कारण बऱ्याच वेळी ड्यू भरल्यानंतर हप्ते वेळेत भरले नसल्यामुळे आमचे सिबिल खराब झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं गोरगरिबांचा व्यवसाय सुधारण्यासाठी आपल्याला मुद्रा लोन दिलेलं असतं आणि आम्हाला गोरगरिबाला 1 वेळ मुद्रा लोन मिळत नाही. परंतु हे बहादर धनदांडग्यांना महाराष्ट्र सोडून कर्नाटक राज्यातनी एकेकाच्या नावावर 4-4 वेळा, 5-5 वेळा मुद्रा लोन देतात. म्हणजे ह्या महाराष्ट्र शासनाचं चाललंय काय? मामा, काय सांगाल, किती कर्ज पडले तुमच्या खात्यावर आता? माझ्या खात्यावर तरी कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये पडले आणि ते 3 वेळा उचललेलं आहे. आणि माझा करार आता बंद होऊन 3-4 वर्षी आली तरी पण माझं नाव उचलतातच काढले. कारखानदार काय म्हणतात किंवा कारखाना काय सांगतो, शेती अधिकारी काय सांगतो? शेती अधिकारी म्हणतो ते आम्हाला काय तुम्ही विचारू नका आणि आम्ही काय काढलेलं नाही, अशी त्यांची भाषा येते. आणि पुन्हा तुमची बाकी आहे, हे आहे, असे आम्हाला करार करून घेत नाहीत, धमकी देतात, ट्रॅक्टर ओढून नेतो म्हणतात. पुन्हा एक करार जे आम्हाला जे पैसे जे समाजलेत. आता बँकेत तुम्ही विचारलं का, किंवा ज्या बँकेचं कर्ज ते आलेलं आहे त्या बँकेत देखील काय चौकशी केली का?
त्या बँकेत म्हणजे हे आमचं मोदीचे जे पैसे जे होतात मला 4 वर्ष मला आलं नाही. मला ऑनलाईनवरनं कळालं की आत्नी शुगर कारखान्याला रायबागची बँक आहे त्या बँकेला माझं पैसे गेले तर समाज द्यावं. मी त्या बँकेत गेलो तर तिथं माझं पैसे शिल्लक निघालं एक 20-12 हजार रुपये निघाले. मग तिथं ते पुस्तक म्हणलेत. मग पुस्तक म्हणले आम्हाला दिले. मग तिने पुस्तक काढून दिले. त्या मागल्या 10 वर्षा काळातला फोटो होता तर ती व्यक्ती ही नवं. मग तिथं फोटो काढून आम्ही दिलेत आणि मग आम्हाला ते राहिलेले एक 14-15 हजार रुपये दिलेत आणि बाकीचे पैसे म्हणजे एका हप्त्यात तुम्हाला मिळणार ना 2व्या हप्त्यात तुम्हाला आणि काढा ना तर तुम्ही तिथं घ्या मागून. आता पैशाचं काय करणार? एवढं कर्ज खात्यावर आहे, तुम्ही ते पैसे तर घेतलेले नाही पण कर्ज तुमच्या नावानं आहे. कर्ज आता तिने भागविलेलं आहे मला. भागविलेलं आहे तिने कर्ज भागविलेलं आहे. परत ते आम्हाला दुसरं कुठे मिळणार नाही कर्ज. तर असं कुठलं तर काढायला गेलो म्हटलं की मिळत नाही. शिबिर हे सांगतात काढताच आणि लगेच भरताचा कुठली गोष्टी आता आम्हाला साधी सोसायटी सुद्धा आम्हाला देणार. आता या सगळ्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, अजूनही कुठेही त्याची दखल घेतली जात नाहीये म्हणून अन्नत्याग आंदोलन करताय. काय नेमकी भूमिका असणार आहे इथून पुढच्या काळात? की आम्ही शासनाला गेले मी 3 वर्षे तर अगदी लागोपाठ मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, सहकार मंत्र्यांची झाली, वेगवेगळ्या आयुक्तांची बैठकी झाल्यात, साखर संघाची बैठक झालेली आहे. सहसाखर संचालकांना तर आम्ही दररोज बसूही देत नाही. एवढे सगळे करत असताना आज सहसाखर संचालकांनी थोडंफार आम्हाला चांगली दखल घेतली, परंतु हे कारखानदार ह्या साखर संघाला ऐकतच नाहीत. कारण हे पांढरे हत्ती गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाऊन अगदी बोकडं पाळल्यागत शासनानं पाळलेली आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं कारखानदार म्हणजे आज एक राजकीय अड्डा झालेला आहे. त्यामुळं आज आम्ही विरोधकी जिवंत राहिले आहेत. कारण विरोधक असोत सत्ताधारी होते सगळे कारखानदार आहेत किंवा त्यांचे नातलं कारखानदार आहेत. कारण कुणाकडे जायचं? आज या पवार घराण्याच्या भोवतणी आज गेले 40 वर्षे साखर व्यवसाय फक्त त्या पवार घराण्याविषयी फिरतो. साधा आम्हाला ऊस वाहतूकदाराला लवादा देखील म्हणजे कायद्यात देखील घेतलेलं नाही. की साखर आयुक्त म्हणतो की तुम्हाला कोणतंही आम्ही कर्ज काढावं असं कुठल्याही कारखान्याला आम्ही परिपत्रक दिलेलं नाही, सांगितलेलं नाही. ते कर्ज काढताय तुम्ही तुमच्याच पद्धतीनं बघून घ्या. आता कर्ज तर मिळत नाही, भूमिका काय असणार आहे? पाठपुरावा करून देखील दखल घेतली जाते. आम्ही जर आमच्या पाठपुरावा करून जर ही दखल घेत नसतील तर या चालू सीझनला माझा एकही ऊस वाहतूकदार रस्त्यावर येणार नाही आणि एकही कांडी आमच्या वाहनात आम्ही भरून कारखान्यापर्यंत नेणार नाही. आणि कोणतंही जरी मजूर भागातले कोण जरी हे कारखानदार वाहतूकदार आणले तर त्यांचं 1 तासही आम्ही चालू देणार नाही. त्यांचं चाक आलं रस्त्यावर की आम्ही फोडून टाकू. प्रसंगी कारखान्याला आम्ही आग लावू. कारण आमच्या घरदाराला आणि प्रपंचाला आग लावलेल्यांना आम्ही सोडणारही नाही. आता पहिला पण कशा पद्धतीनं हे सगळे ऊस वाहतूकदार आहेत ते आता या सगळ्या फसवणुकीवरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळं जर आता या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली नाही, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मात्र येणाऱ्या हंगामामध्ये ऊस वाहतूक करणार नाही. आणि जे काही कारखाने अशा पद्धतीनं जबरदस्तीनं ऊस वाहतूक करतील किंवा कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न करतील ते कारखाने देखील आम्ही पेटवून देऊ अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या ऊस वाहतूकदारांनी दिल्याचं बघायला मिळतं. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.